उंटावरचे शहाणे किंवा उंटावर बसून शेळ्या हाकणे असे वाक्प्रचार आपण ऐकलेले आहेत. गेल्या 5-6 दिवसात, आठवड्याभरात म्हणा हवं तर, अशाच एका उंटावरती एक कॉक्रोच बसलेला आहे. त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. काही निरीक्षणं मी मुद्दामून इथे नोंदवली आहेत, ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे. या उंटावरती बसलेल्या कॉक्रोचचा खरा बॉस कोण आहे हे आता आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. त्याविषयी देखील आपण बोलू. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, एकेकाळी वाळवंटामध्ये उंटावरती माणसं बसायची. सोशल मीडियाच्या वाळवंटामध्ये मात्र गेल्या 5-6 दिवसामध्ये प्रामुख्याने या उंटावरती एक कॉक्रोच बसलेला आहे आणि या कॉक्रोचची टोळी सोशल मीडियावरती फक्त धुमाकूळ घालते. कॉक्रोच कोण आहे हा? हा कॉक्रोच कोण आहे? तर हा कॉक्रोच आहे, मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे काही निरीक्षणं मी मुद्दामून इथे नोंदवलेली आहेत. हा कॉक्रोच आहे ना, तो अंधारात वाढतो, फेक फॉलोअर्सवरती जगतो, बॉट्सच्या सैन्याने ट्रेंड करतो आणि स्वतःसह मीडियाला देखील सांगतो. आणि काही मीडिया, वाहवत गेलेला मीडिया, त्याच्यावरती विश्वास ठेवतो की तोच होणार आहे जनतेचा खरा नेता. हा तो स्वतःलाही सांगतो की मीच खरा जनतेचा नेता होणार आहे आणि मीडियाही त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याला स्वतःच्या TRP साठी 24 तास त्यांना जे दळण दळायला लागतं त्या गिरणीच्या पट्ट्यावरती धान्य टाकण्यासाठी म्हणून या कॉक्रोच टोळीमध्ये सामील झाल्यासारखं दाखवतं. पण लक्षात घ्या मित्रांनो, हा जो कॉक्रोच आहे ना, तो ज्या उंटावरती बसला आहे, ज्या उंटावरती बसून शेळ्या हाकतोय, उंटावरती बसून शहाणपण शिकवतोय, त्या उंटाचा खरा बॉस कोण आहे, त्याचा खरा आका कोण आहे, हे त्या कॉक्रोचच्या टोळीमागे वाहवत जाणाऱ्या लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. काय नाव दिले या कॉक्रोचनी स्वतःला? लक्षात घ्या, कॉक्रोच जनता पार्टी असं नाव देऊन ही कॉक्रोच मंडळी सोशल मीडियावरती गेले 5-6 दिवस धुमाकूळ घालत आहे आणि आज आपण त्याचबद्दल बोलतोय. ही डिजिटल टोळी आहे मित्रांनो, ज्यांनी स्वतःला नाव दिलंय कॉक्रोच जनता पार्टी. ही टोळी काय असते? ही टोळी लोकांचं भलं कमी करते, देशाचं भलं कमी करते, पण आम्हीच फक्त आता या देशाचे तारणहार आहोत असं एक इल्युजन निर्माण करते. सोशल मीडियाची ऑपरेशन्स जास्त चालवते, कारण त्यांची ताकद जी असते ना, ती काही फेक अकाउंट्समध्ये असते. एका रात्रीत लाखो व्ह्यूज यांना मिळतात. कसे मिळतात? एका तासात हजारो कॉमेंट्स देखील यांना मिळतात. पण एक लक्षात घ्या, नीट त्या आलेल्या कॉमेंट्सचा अभ्यास करा. ती कॉमेंट्स आहेत, ती तुम्हाला स्टिरियोटाईप वाटतील. एकच कॉमेंट अनेक कॉमेंट्स सारखा तुम्हाला भासेल किंवा अनेक कॉमेंट्स एकाच कॉमेंटसारखी, एकाच थीमची तुम्हाला वाटतील. ठरलेले डायलॉग असतात. देश वाचवा, सिस्टीम किडलेली आहे, सिस्टीम बदला, सिस्टीमच्या विरोधात लढा. आणि हे कमेंट्स तुम्हाला दर 2-3 कमेंट्स नंतर वेगवेगळ्या शब्दांमध्ये दिसतील. पण जेव्हा ग्राउंड रियालिटी तपासली जाते तेव्हा हे क्राऊड ग्राउंडवरती दिसत नाही. कारण हे कारण हे क्राऊड जे असतं ते ग्राउंडवरती नसतं, तर फक्त आणि फक्त ऑनलाईन असतं. हा सगळा जो खेळ असतो ना मित्रांनो, तो पूर्णपणे फेक फॉलोअर्सचा खेळ असतो. आणि हे माझं स्टेटमेंट आहे हे पण इथे लक्षात घ्या. याचं कारण, मी देखील गेली 30-35 वर्ष पत्रकारितेमध्ये आणि आता गेले सोशल मीडियाच्या जमान्यापासून सोशल मीडियामध्ये आहे. आज सोशल मीडियावरती काय झालंय तर परसेप्शन्स म्हणजेच पॉवर असं एक चित्र निर्माण झालंय आणि ते काही अंशी खरं देखील आहे. म्हणजे काय होतं, परसेप्शन तयार करण्यासाठी वापरला जातोय तो फेक फॉलोअर्सचा एक डाटा.
फेक फॉलोअर्सचं एक फॅक्टरी मॉडेल तयार केलं जातं आणि तेच याच्यासाठी वापरलं जातं. येस, फॅक्टरी मॉडेल. आणि हेच या सगळ्या टोळ्या ज्या असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी विविध माध्यमात वापरत असतात. आणि त्याचा फायदा कोण घेतं? तर देशाबाहेर बसलेले हे असे कॉक्रोच, ते ज्या उंटावरती बसलेत ते उंट, आणि त्या उंटांना चालवणारे त्यांचे आका किंवा त्यांचे बॉस. आणि म्हणून मी म्हटले की उंटावर बसणाऱ्या या कॉक्रोचचे खरे बॉस कोण आहेत? उंटावरचे जे शहाणे असतात ना, हे उंटावरती बसूनच शेळ्या हाकत असतात, स्वतः देशाच्या बाहेर ऐशारामात राहतात, मात्र देशातल्या तरुणांची माथी भडकवण्याची कामं करतात. त्यांनी रस्त्यावरती उतरावं, त्यांनी सिस्टीम बदलावी असं देशाच्या बाहेर राहून देशातल्या तरुणांना नसीहत देत असतात. कारण त्यांचं नुकसान काहीच होणार नसतं. इकडे रस्त्यावरती उतरून काही अशी आंदोलनं करणं, लक्षात घ्या मित्रांनो, लोकशाहीमध्ये, निकोप लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा हक्क, सरकार विरुद्ध बोलण्याचा हक्क, सरकारच्या चुका दाखवण्याचा हक्क हा प्रत्येक नागरिकाला आहे, तरुणाला आहे, तसाच वृद्धांना आहे. पण देशाच्या बाहेर राहून देशातल्या तरुणांची किंवा देशातल्या जनतेची माथी भडकवण्याचं काम ही अशी जी कॉक्रोच टोळी असते ना, ती टोळी, ते ज्याच्यावर बसतात ते उंट आणि त्या उंटांना चालवणारे त्यांचे बॉस करत असतात. ते काय करतात? देशाच्या विरोधात या तरुणाईला भडकवतात, सिस्टीमच्या विरोधात तरुणाईला भडकवतात. मग त्यांचे 2 लाख 5 लाख असे फॉलोअर्स होतात. पण या पोस्टवरती येणारे हे फॉलोअर्स जेन्युइन एंगेजमेंट असते का? तर ती अजिबात नसते. व्ह्यूज असतात लाखोंमध्ये, पण त्यातले बहुतांश व्ह्यूज हे फेक असतात, हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. याचं कारण काय आहे? याचं कारण आहे, हे जे फॉलोअर्स असतात त्यातली बरीचशी अकाउंट ही इनॲक्टिव्ह असतात. ते कधी कधी बॉट अकाउंट्स असतात, कधी कधी पेड एंगेजमेंटचे पेजेस असतात, आणि कधी कधी अल्गोरिदमला मॅन्युप्युलेट केलेली देखील अकाउंट्स इथे असतात. यांच्याकडे 2-3 अशा वेगवेगळ्या टीम असतात. या टीमचं काय काम असतं? तर ते याप्रमाणे, एक टीम काय करते तर हॅशटॅग क्रिएट करते, दुसरी टीम काय करते मग मेसेजेस तयार करते, तिसरी टीम काय करते की तेच मेसेजेस कॉपी पेस्ट करून वेगवेगळ्या नावानी वेगवेगळ्या अकाउंट्सनी त्या पेजेसवरती कमेंट करत असते. म्हणजेच थोडक्यात काय तर मेसेजेस कॉपी पेस्ट करायचे आणि ते स्पॅम करायचे. सरकार विरोधात निगेटिव्हिटी ॲम्प्लिफाय करायची, हेच एक काम या सगळ्या टीम या माध्यमातून करत असतात. आणि मग तुम्हाला, मला, सामान्य माणसाला असं वाटतं की अरे, जवळ काही सगळी जनताच देशाच्या विरोधात आहे, देशातल्या सरकारच्या विरोधात आहे, संपूर्ण देशच नाराज आहे की काय? पण असं नसतं मित्रांनो. कॉक्रोचची ही जी टोळी असते ना, त्या टोळीचं कामच हे असतं की इल्युजन क्रिएट करणं. कारण का तर रियालिटी वेगळी असते, आणि मोबाईल स्क्रीनच्या बाहेरचं जे पिक्चर असतं ना, ते पिक्चर फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हँडल यांच्यापेक्षा निश्चितपणे वेगळं असतं. यांना आशीर्वाद कोणाचा असतो? यांना आशीर्वाद असतो देशामध्ये असणाऱ्या सरकारच्या विरोधातली काही मंडळी असतात त्यांचा असतो. या मंडळींना चालवणारे परदेशातले काही लोक असतात त्यांचा असतो. कधी कधी ती आम आदमी नावाने असतात. म्हणजे मी आम आदमी पक्ष बोलत नाही, आम आदमी म्हणजे सामान्य जनता असं मला म्हणायचं आहे. मग या आम आदमीतले काही लोक काचेच्या महालात राहणारे असतात, लिकरच्या घोटाळ्यात अडकणारे असतात. म्हणजेच थोडक्यात एक वेगळी अल्गोरिदम आर्मी तयार केली जाते आणि ती या कॉक्रोच पार्टीला मोठं करत असते. मग प्रश्न काय असतो? तो प्रश्न असा असतो की हा जो आवाज काही काळापुरता निर्माण झालेला असतो, तो खरोखर जनतेचा आवाज असतो का? का हा आवाज डिजिटल मार्केटिंग एजन्सीजनी निर्माण केलेला आहे? हा आवाज फेक फॉलोअर्सनी निर्माण केलेला आहे? हा आवाज फेक अकाउंट्सनी निर्माण केलेला आहे? हा आवाज बॉट्सनी निर्माण केलेला आहे? हे तुमच्या माझ्यासारख्या सुजाण नागरिकांनी स्वतःला विचारलेले प्रश्न असले पाहिजेत. मी मगाशी म्हणालोय तसं, सरकार कुठल्याही पक्षाचा असतो,
त्याच्या चुका दाखवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा अधिकार देखील प्रत्येकाला आहे. पण देशाच्या बाहेर बसून देशात राहणाऱ्या लोकांची माथी भडकवण्याचा अधिकार आणि वाहवत जाण्याच्या चुका आपण करायला नको, हेच या निमित्ताने तुम्हाला सांगतो. कारण काय होतं, जेव्हा प्रत्येक मुद्द्यावरती एक वेगळ्या प्रकारचा आउटरीच सुरू होतो ना, तेव्हा लक्षात घ्यायचा असतो मित्रांनो, लोकशाहीपेक्षा, सरकारच्या विरोधापेक्षा हा एक प्रोपगंडाचा भाग आहे, हा एका नरेटिव्हचा भाग आहे. आणि म्हणून वाहवत जाणं हे नेहमी चुकीचं असतं. लक्षात घ्या मित्रांनो, एका पोस्टवरती तास 2 तासामध्ये 5-5 हजार आयडेंटिकल कमेंट्स येतात. ते कसे काय येत असतील त्याचा विचार आपण करायलाच पाहिजे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे काही निरीक्षणं मी लिहून आणलेली आहेत आणि तीच तुम्हाला सांगतोय. अल्गोरिदमला जे मॅनिप्युलेट करतात ना, तीच लोक जनतेच्या मनाला, तुमच्या आमच्यासारख्या लोकांच्या मनाला, प्रामुख्याने तरुणाईला, बेरोजगार तरुणाईला मॅनिप्युलेट करायचा प्रयत्न करतात. त्यांना देशात कुठलीच गोष्ट चांगली झाली आहे हे पटतच नसतं. ते अँटी गव्हर्नमेंट असतात का अँटी नेशन असतात, हा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारलाच पाहिजे. सरकारवर टीका करायलाच पाहिजे, चुका झाल्या तर टीका करायलाच पाहिजे, अगदी झोड घेऊन सरकारवरती टीका करायला पाहिजे. कारण मगाशी मी म्हटलं तसं हा निकोप लोकशाहीचा भागच आहे. पण प्रत्येक गोष्टीत देशाला दोष देणं, त्या सिस्टीमला दोष देणं हे योग्य आहे का? प्रत्येक गोष्टीमध्ये एखादं यश जर का मिळत असेल देशाला किंवा सरकारला किंवा राज्यातल्या सरकारांना, तर त्यांना गालबोट रवणं आवश्यकच आहे का? मगाशी मी म्हणतोय त्याप्रमाणे हा एका नॅरेटिव्हचा भाग आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हा विषय एका वेगळ्या डिबेटचा होऊ शकतो. त्याच्यावरती आपण एक वेगळे व्हिडिओ बनवणारच आहोत. ते व्हिडिओ देखील मी तुमच्यासमोर घेऊन येईन. काही ज्या इकोसिस्टीम्स असतात ना, त्या डिजिटल असतात. त्या सातत्याने निगेटिव्हिटी तुम्हाला विकत असतात. त्यांना देशातल्या चांगल्या गोष्टी दिसत नाहीत. त्यांना फक्त महत्त्वाचं असतं की त्या निमित्ताने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरनं सोशल मीडियाचा एक वेगळ्या प्रकारचा चाओज देशामध्ये निर्माण करणं, अशांतता कुठल्या प्रकारे माजवता येईल हे बघणं. आणि हे कोण करतं? त्यांनी दिलेलं नाव कॉकरोच जे आहे ना, ते योग्यच आहे. कारण कॉकरोच हा अंधारात असतो, तो कधी ट्रान्सपरंट गोष्टी करत नाही. आणि म्हणूनच कॉकरोच जे आहेत ना, कॉकरोचची जी टोळी आहे ना, त्याच्याकडे डोळ्यात तेल घालून तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, वाहवत जाता कामा नये. कारण या कॉकरोचना माहिती असतं की भीती विकली जाते, राग, संताप हे व्हायरल होत असतात. आणि म्हणूनच कॉकरोचचं काम असतं तुमच्या मनात एक प्रकारची किळस, एक प्रकारची भीती, एक प्रकारचा राग, एक प्रकारचा द्वेष निर्माण करणं. आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं आहे की सामान्य माणूस जो असतो त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे की हे जे सगळं चाललंय ते अँटी गव्हर्नमेंट आहे का अँटी नेशन आहे? हा सिम्बॉल जो आहे ना कॉकरोच, तो कॉकरोचच का आहे त्याचं पण निरीक्षण मी तुम्हाला सांगतो. कॉकरोच हा एक सिम्बॉल आहे मित्रांनो. याचं कारण अंधारात वाढणाऱ्या ज्या इकोसिस्टीम असतात, जो ट्रान्सपरन्सीला घाबरतो, तेच कॉकरोचचा मुखवटा पांघरून तुमच्यासमोर येत असतात. याचं कारण ते चाओत शिवाय जगू शकत नाहीत. आणि म्हणूनच त्यांनी घेतलेलं जे हे नाव आहे ना कॉकरोच, ते अगदी त्यांच्या वागणुकीसाठी, वर्तणुकीसाठी समर्पकच आहे. उंट कोण आहे आणि हा उंटाला चालवणारा बॉस कोण आहे हे लवकरच काही दिवसातच तुमच्यासमोर उघडकीस येणार आहे. स्वतःला सिस्टीमच्या बाहेर राहून आपणच सिस्टीम ब्रेकर होणार आहोत असा समजणारा हा जो उंटावरचा शहाणा असेल, उंटावर बसून शेळ्या हाकणारा शहाणा असेल, कॉकरोच चालवणारा उंटाचा बॉस असेल, त्याला हे माहिती असलं पाहिजे की सत्य जेव्हा लोकांसमोर येतं तेव्हा इल्युजन राहत नाही. आजचा व्हिडिओ हा गेले 5-6 दिवस देशात जे काही चाललंय त्या संदर्भात होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. ऑफिशियल अजय निकतेला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
म्हणजे अशा नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन देखील दाबा. तुमच्या कमेंट्सला उत्तर देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत असतो, त्यामुळे तुमच्या कमेंट्सची मी वाट बघतोय. तोपर्यंत रजा घेतो. कॉकरोचबद्दल आणखीन काही वेगळं कळलं, जे इतर मीडियामध्ये येणार नाही, असं काही मिळालं तर ते तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न मी नक्की करीन. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.